नमस्कार मित्रांनो, मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर. मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जात आहेत. परंतु या योजनांविषयी वेळेवर माहिती न मिळाल्यामुळे दिव्यांग बांधवांना या योजनांचा लाभ घेता येत नाही. पाहणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. दिव्यांग बांधवांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सर्व नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद किंवा पंचायती समितीमार्फत परिपत्रकाद्वारे जाहीर सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. दिव्यांग बांधवांनो आणि व्यवस्थित माहिती समजून घ्या. महाराष्ट्र शासन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जळगाव जाहीर निवेदन. जिल्हा परिषद जळगाव तर्फे 5% सेस फंडातून ग्रामीण भागातील दिव्यांग महिला व पुरुषांसाठी स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र दिव्यांगांना स्वतःचा व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी कमाल रुपये 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. दिव्यांग बांधवांनो, जाहीर निवेदन आपल्याला पुढील प्रमाणे दिलेलं आहे. जिल्हा परिषद जळगाव तर्फे हे जाहीर निवेदन जारी करण्यात आलेलं आहे. पहा मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. स्वयंरोजगारासाठी दिव्यांग बांधवांना स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी कमाल रुपये 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. तर ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. पुढे पहा मित्रांनो, या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवून त्यांना उद्योजकतेकडे प्रोत्साहित करणे हा आहे. अर्जदार जळगाव जिल्ह्याचा नागरिक रहिवासी असावा. मित्रांनो, हे जाहीर निवेदन जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी करण्यात आलेलं आहे. परंतु तुम्ही काळजी करू नका, कारण या योजना तुमच्या जिल्ह्यात देखील सुरू आहे. जर तुम्हाला या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद किंवा पंचायती समितीमध्ये तुम्हाला चौकशी करावी लागेल. पुढे पहा मित्रांनो, अर्जदार जळगाव जिल्ह्याचा नागरिक रहिवासी असावा व किमान 40% दिव्यांगत्व असलेला असावा आणि वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष ठेवण्यात आलेली आहे. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे दिव्यांग बांधवांनो, व्यवस्थित माहिती समजून घ्या. पुढे आपण पाहूयात कोणकोणत्या व्यवसायासाठी तुम्हाला हे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. तर पहा मित्रांनो, शिवणकाम, मोबाईल रिपेरिंग, ब्युटी पार्लर, बेकरी, शेळीपालन, कृषी आधारित व्यवसाय अशा विविध उपजीविकेच्या क्षेत्रांना या योजनेत प्राधान्य दिले जाणार आहे. अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पंचायत समितीकडे सादर करावे. आपण पाहूयात, निवड झालेल्या लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान वितरित केले जाईल. पात्र दिव्यांग बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा असे सुद्धा त्यांनी जाहीर आवाहन केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटची तारीख आहे. पहा मित्रांनो, अर्जाची अंतिम तारीख 24 नोव्हेंबर 2025 सायंकाळी 6:15 पर्यंत आहे. त्यानंतर पुढे पहा, अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे आपल्याला पुढील प्रमाणे दिलेली आहे. अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे: विहित नमुन्यातील अर्ज, UDID कार्ड, ग्रामविकास अधिकारी यांच्याकडील रहिवासी दाखला, 7/12/8 भाडे करारनामा, आधार कार्ड व पॅन कार्ड, झेरॉक्स, पासपोर्ट साईज 2 फोटो, प्रशिक्षण प्रमाणपत्र, खाते क्रमांक व IFSC कोड अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो कागदपत्रे लागणार आहेत. व अर्ज करण्याचे ठिकाण आहे सर्व पंचायत समिती जिल्हा जळगाव व तारीख आहे. जाहीर निवेदन प्रसिद्ध करण्याची तारीख दिलेली आहे आपल्याला 10/11/2025 हे जाहीर निवेदन जारी करण्यात आलेलं आहे. व या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जाची अंतिम तारीख आहे 24 नोव्हेंबर 2025. दिव्यांग बांधवांनो, या योजनेचा लाभ घेण्याचा नक्की प्रयत्न करा
आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा. भेटूया लवकरच एक नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.